शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर या 2-3 दिवसाच्या कॉलमधून हा व्हिडिओ बनवायची पाळी आलेली आहे. कंडिशन अशी आहे की शेतकरी मित्रांनी सांगितलं की आमचा बाग 140 ने मागितला, 150 ने मागितला. आजच तो बाग ₹73, ₹80, ₹77, ₹90 ह्या रेटने मागतात. तर याच्यावरती काम कसं केलं पाहिजे? तो विषय असा आहे, मार्केट पडलेला आहे इथपर्यंत ठीक आहे. परंतु जो अतिरिक्त आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, जो अतिरिक्त माल मार्केटमध्ये येणार होता लॉटनुसार बागेचा, तर तो माल मार्केटला येणार आहे. मग आपला माल विकायचाच नाही का? तर तसं नाही. जो माल आपला विकायला आलेला आहे त्यांनी 100% माल तो काढून, मोठी साईज जी असती ती काढून आपलं मार्केट केलं पाहिजे. 2 मार्केटला थोडा माल कमी जातो आहे, परंतु बाकीच्या मार्केटचं आपण काही नाव घेत नाही, परंतु नाशिक मार्केटमध्ये माल थोडा चांगला रेटमध्ये चालला आहे मोठ्या साईजचा. तर बाकी आपल्याला कोणाच्या विषयी बोलायचं नाही काही, परंतु माल हा जागेवर जर शेतकरी व्यापारी येऊन कमी जर मागत असतील तर नक्कीच हा माल मोठा तोडून नाशिकला घेऊन जायचं. आणि जो उरलेला माल राहील एक 10 ते 15 दिवसामध्ये, जे काही लॉट तेलाचा होता, पाऊस जो चालू लागून राहिला आहे त्याच्यामुळं खराब जे माल झाले डागडोगाचे, तर ते माल जास्त मार्केटला येतात, म्हणून मार्केट हे कमी झालेलं आहे. माल परत उचलणार जो क्वालिटी माल आहे, जे साईज माल आहे, त्याला आजही 110 रुपयापासून तर 135-40 रुपयापर्यंत रेट आहेत. माल तसा पाहिजे. 200 ग्रॅमची साईज जरी असेल तुमची, 200 ग्रॅम ते 600 ग्रॅमपर्यंत असेल टॉप साईज, तर त्याला देखील 35 ते 40 रुपयापर्यंत आजवर मार्केट आहे. परंतु जे माल बारीक होते, ज्यांनी ओव्हरलोड माल धरला होता, सेटिंग जास्त झालेली होती, तर त्या बागांमध्ये व्यापारी गेल्याच्यानंतर पार 70, 72, 73पर्यंत मागतात. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनी घाबरून न जाता, ज्यांचे कोणाची बाग असतील आत्ता 100% उतरवायला, तर त्यांनी मोठा माल उतरून घ्या. मागच्या मालाला ताकद सापडेल, मागचा माल परत साईज येईल. त्यानंतर ज्यांचे माल अजून टाईम आहे पण रेट पडतील ह्या भीतीपोटी थांबले, मार्केट करायचं आहे असं सांगले, तर त्यांनी थोडं थांबलं पाहिजे भीतीपोटी, की बुवा आमचा माल उतरायला आहे, अजून एक 15 दिवस लागतील पण आम्ही गडबड करतो. अजिबात गडबड करू नका. 100% रेट वाढणार आहेत, रेट कमी होत नाहीत. यावर्षी देखील तीच कंडिशन आहे गेल्या वर्षीसारखी. कारण माल पाऊस हा इतका नाही आहे, परंतु 100% झड लागून राहिल्याच्यानंतर बागेवरती डाग येतोच. डाग आल्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू 100% कमी होती डागामुळं. म्हणून ज्या शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीमध्ये माल पिकवता येईल, चांगली क्वालिटी राहील, लस्टर राहील, साईज राहील, त्यांना 100% रेट भेटतील. गडबड अजिबात करू नका. एक तर कसं आहे, 6 महिन्यापासून आपण त्याला भरण पोषण करतो, तसं पूर्ण 12 महिन्याची मेहनत असते आपली. रेस्ट पिरियडमधले कामं आणि रेग्युलर चालूमधले 6 महिने. म्हणजे काम करताना आपण जर एवढे दिवस काम करतोय, तर विकताना गडबड करू नका. 100% माल सगळ्यांचा विकला जाणार आहे, परंतु मोठी साईज जी असेल ती अगोदर काढा. त्यानंतर व्यापारी बोलवा. व्यापाऱ्यांना जर पटलं तर ती व्यापारी सौदा घेतील, काय कमी असेल जास्त असेल. परंतु लोकांची जी काय भापकं होती मागची, किंवा 170, 172, 200, तर ते लोक त्या कंडिशनमधून बाहेर निघायला तयार नाहीत. ती मानसिकता झालेली. 150-200 रुपये लेवल आहे, मग आम्ही कमी रेटला काय माल देऊ. मग आज 70, 72, 75 ते 90-100 ह्या रेंजमध्ये कालपासून 2-3 सौदे झालेत. पण तो माल तसा होता. त्यामुळं ज्या मालाला क्वालिटी, वजन, चकाकी, सनबर्निंगचा चट्टा कमी असेल, थ्रिप्स कमी असेल, एक्सपोर्ट क्वालिटीचा माल जर असेल, तर 100% 135 ते 140 रुपये लेवल आहे. 150 ग्रॅम 200 ग्रॅमपर्यंत. त्याच्यातमध्ये 100 ग्रॅम असेल तर 100, 110, 115 ह्या लेवलनी चालू आहे. घाबरून जाऊ नका. ज्यांचे आलेत त्यांनी उतरवा. परंतु ह्या मालाला रेट उद्या भेटणार नाहीत, ह्या भीतीपोटी माल उतरून मार्केटला नेऊ नका. गडबड होती मालाची. याच्या व्यतिरिक्त जर अजून कोणाच्या बागेमध्ये सौदा जास्त क्वालिटीमध्ये झाला असेल, किंवा आणखीन शेतकऱ्यांनी कोणी जर कमेंट केली मागच्यासारखी, किंवा रेट आम्हाला कमी भेटले, तर त्यांनी देखील कमेंट 100% करू शकता. धन्यवाद.